पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस आधीच दहशतवादी झाले होते दाखल. 22 तारखेला पाऊस नसल्यानं पर्यटकांची संख्या वाढल्यानं हल्ला केल्याची सूत्रांची माहिती. भारताच्या भीतीनं पाकड्यांनी अमेरिकेचं दार ठोठावलं. भारतासोबत अणुयुद्ध रोखण्यासाठी ट्रम्प यांनी मदत करावी. शहबाज शरीफ यांचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना आवाहन. भारताकडून कारवाईच्या भीतीपोटी पाकड्यांची तारांबळ. पाकिस्तानी लष्कराकडून लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये 4 पटीने वाढ. पहलगामनंतर भारतावर 10 लाख सायबर हल्ले. पाकिस्तान बांगलादेश रस्तायत कट, तर हॅकर्सकडून लोकांचा वैयक्तिक डेटा लीक करण्याचा प्रयत्न. अमृतसरमधील दहशतवादी कट बीएसएफनं उधळला, तर हँडबॉम्ब आणि जिवंत कारतूस देखील जप्त आणि पिस्तूल देखील जप्त. पहलगाम हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशातून पाकिस्तानी महिला अचानक झाली गायब. पाकिस्तानी महिलेनं 9 वर्ष सरकारी नोकरी केल्याची धक्कादायक माहिती समोर. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सावध राहावं. अजगर कधी गिळेल हे त्यांना कळणार नाही. प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सल्ला. सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,500ची घसरण. जीएसटीसह सोन्याचा भाव 96,400 रुपये. यंदा युद्धजन्य परिस्थिती असेल. पाऊस सर्वसाधारण तर देशात पिकाची परिस्थिती साधारण राहणार. भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये भाकीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.